अशोकराव साहेबांनी ते काँग्रेस विसरू शकत नाही। आम्ही आमचा माणूस तिकडले भाजप इकडे आणण्यासाठी पाठवलेली आहे। ते आशिष सेलारला त्यांनी काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं, ते चालू झालं, आता ते प्रक्रिया सुरू झाली आमची। आता त्यांना मागच्या लाईनमध्ये बसावं लागेल, फार वाईट परिस्थिती होणार। त्यांनी निर्णय बदलून घ्यावा अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे। आज मी अशोकराव चव्हाण साहेबांची प्रेस ऐकत होतो आणि अशोकराव साहेबांनी ते काँग्रेस विसरू शकत नाही। आम्ही आमचा माणूस तिकडले भाजप इकडे आणण्यासाठी पाठवलेली आहे। त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेस कोणतं ते आशिष सेलारला त्यांनी काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं, ते चालू झालं, आता ते प्रक्रिया सुरू झाली आमची। एक दुसरं, त्यांचा स्वभावाशी आम्ही सगळेजण वाकिफ आहोत। अशोकराव साहेबांना लिडरशिप करायची नेहमी त्यांची राहिली आणि काँग्रेस पक्षाने त्यांना लिडरशिपला पूर्ण संधी दिलेली होती। अशोकराव साहेबांच्या बरोबरीचे त्यावेळेस लाईनमध्ये खूप लोक होते, पण त्यांना विशिष्ट दर्जा आणि विशिष्ट महत्त्व काँग्रेसने दिले। आमच्या सगळ्या सिनियर नेत्यांना सगळ्यांना माहिती आहे, म्हणून एकदा नाही तर दोनदा त्यांना राज्याचा मुख्यमंत्री केला। पण आत्ता तिकडे गेलेत ते, माझा थोडा अनुभव आहे ना तिकडे, पण मी जाहीरपणे सांगितलं पाहिजे। आता त्यांना मागच्या लाईनमध्ये बसावं लागेल, फार वाईट परिस्थिती होणार। त्यांनी निर्णय बदलून घ्यावा अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे। अजूनही काही बिघडलेलं नाही, त्यामुळे आमची नम्र विनंती आहे। नाही, आम्ही ऐका, अरे सुनो ना, मी एकदम स्पष्ट सांगितलंय की त्यांना आमच्या पक्षामध्ये जी काही संधी होती, लिडरशिप होती, हे त्यांना अनेकदा वरिष्ठांनाही डावलून त्यांना राज्याचा मुख्यमंत्री करायचं होतं, तरी त्यांना मुख्यमंत्री केलं। हे सगळे थोरात साहेब पण लाईनमध्ये होते त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या, हे खूप लोक होते, हे तर सगळ्यात सिनियर आमदार होते, पण तरी त्यांना एक आगळं वेगळं महत्त्व काँग्रेस पक्षाने दिलं, काँग्रेस हायकमांडने दिलं, सगळे त्यांना नेतृत्व काँग्रेस पक्षाने दिलं। त्यांना ते नेतृत्व करायची सवय आहे। आम्हाला त्यांचा स्वभाव माहिती आहे। सगळे आमच्या माणिकराव ठाकरे साहेब वगैरे हे सगळे ते आहेतच इथं, त्यांना तो स्वभाव आहे। त्या पक्षामध्ये त्यांना ती लिडरशिपची संधी मिळणार नाही। एका चांगल्या नेतृत्वाला या पद्धतीनं तिकडे जाऊन डम करायचं काम, प्रभारी साहेबांनी त्याच्याबद्दल वेगळं काही भूमिका मांडली, पण मी त्यांना सांगतो की अजूनही काही बिघडलं नाही। फार त्रास आहे तिकडे, फार त्रास आहे। त्यामुळे मी त्यांना एवढंच आम्ही सांगू शकतो, अजूनही आम्ही सगळेजण स्वागत करायला तयार आहोत। वडेट्टीवार साहेब, नाही आमच्याशी केली नाही, त्याच्यामुळे आम्हाला माहिती नाही।